नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण चौथी स्कॉलरशिपचं मॅथ्स पाहतोय. त्यातलं 6वं चॅप्टर आहे बघा, 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न. त्याच्या स्वाध्यायाला आपण सुरुवात करतोय बघा. पहिला प्रश्न आहे बघा त्यातला, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये किती समसंख्या आहेत? मग 1 पासून तर 100 पर्यंतच्या ज्या संख्या येतील, या संख्यांमध्ये आपल्याला माहिती आहे विषम संख्या सुद्धा असतात आणि समसंख्या सुद्धा असतात. विषम संख्या म्हणजे त्यांच्या शेवटी काय आलं पाहिजे? 1, 3, 5, 7 आणि 9 हे ज्या संख्यांच्या शेवटी येईल त्या संख्या कोणत्या संख्या? विषम संख्या. आणि समसंख्या कोणत्या? ज्यांच्या शेवटी काय आलं पाहिजे? 0, 2, 4, 6 आणि 8 या येणाऱ्या संख्या कोणत्या? तर समसंख्या. मग 1 ते 100 अशा 100 संख्यांचा आपण जर का विचार केला तर त्यांच्यामध्ये 50 विषम संख्या असतात आणि 50 समसंख्या असतात. अशा दोघी मिळून 100 संख्या आपल्या तयार होतात. मग प्रश्नात विचारलं की किती समसंख्या आहेत 1 ते 100 मध्ये? मग 1 ते 100 मध्ये किती समसंख्या आहेत? 50 समसंख्या आहेत. पुढचा प्रश्न विचारला बघा, 1 ते 100 या संख्यांमध्ये 7 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो? मग 7 हा अंक आपल्याला पाहायचा आहे 1 ते 100 या संख्यांमध्ये. मग 1 ते 100 मध्ये 7 येणाऱ्या संख्या कोणत्या? एक आहे बघा 7, एक आहे नंतर 17, नंतर 27, नंतर 37, 47, 57, 67, 77, 87, 97 आणि नंतर मग 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77 आपण ऑलरेडी लिहिलाय बघा. नंतर 78, 79 एवढ्या संख्या आल्या बघा. याच्यात 7 हा अंक आपल्याला विचारला, किती झाला मग? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19. पण यांच्यामध्ये 7 अंक एक एकदाच येतोय सर्व अंकांमध्ये, सर्व संख्यांमध्ये. पण ही जी 77 संख्या आहे याच्यामध्ये 7 दोनदा येतोय बघा. म्हणून आपल्याला त्याला दोनदा कन्सिडर करायला लागेल. म्हणून काय करायला लागेल? ही आता पूर्ण संख्या होते 19 आणि त्याच्यामध्ये 77 मधला उरलेला एक 7 असा एक. तर 19 आणि 1 किती झाले? 20. म्हणजे हा 7 अंक जास्तीत जास्त वेळा किती वेळा येतो? 20 वेळा येतो. कितवा पर्याय आपला? चौथा पर्याय आहे. पुढचा प्रश्न दिलाय बघा, 23 ते 75. 23 पासून तर 75 पर्यंतच्या संख्या आपल्याला घ्यायची आहे. त्यांच्यामध्ये काय? एकक स्थानी 4 हा अंक असेल अशा किती संख्या मिळतील? एकक स्थानी किती पाहिजे आपल्याला? 4. मग एकक स्थानी 4 असलेल्या कोणत्या आहे? 24 आहे, 34 आहे, 44 आहे, 54 आहे, 64 आहे आणि 74 आहे. किती संख्या मिळाल्या आपल्याला? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 अशा संख्या आहे ज्यांच्यामध्ये प्रत्येक संख्येच्या एकक स्थानी आपल्याला किती मिळताय? 4 हा अंक जो आहे तो मिळतोय. मग 6 कितवा पर्याय आपला? दुसरा पर्याय आहे. चौथा प्रश्न आहे बघा, 1 ते 100 या संख्यांमध्ये 1 हा अंक नसणाऱ्या किती संख्या आहेत? मग बघा, 1 ते 100 मध्ये एक अंक नकोय आपल्याला, एक अंक नको आहे. मग एक अंक असणाऱ्या संख्या कोणत्या पहिले त्या पाहू आपण. 1 येणार, 10 येणार, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 21, 31, 41, 51,
61, 71, 81, 91 आणि 100. एवढ्या संख्या आहेत बघा ज्यांच्यामध्ये एक हा अंक येतो. किती संख्या आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 संख्या अशा आहेत ज्यांच्यामध्ये एक येतो. आपल्याला एक नसणाऱ्या म्हटलेला आहे. मग पूर्णांक किती? 100. त्यातनं 20 अंक असे आहेत ज्यांच्यामध्ये एक येतोय. म्हणजे उरलेले अंक किती? 80 संख्या अशा असतील ज्यांच्यामध्ये एक हा अंकच नसेल. मग 80 कितवा पर्याय आपला? पहिला पर्याय आहे. पाचवा प्रश्न आहे बघा. विचारलं 1 ते 100 मध्ये किती संख्या 3 अंकी आहेत? मग बघा सोपं आहे एकदम. 1 ते 100 मध्ये 3 अंकी असणारी संख्या फक्त कोणती आहे? 100च आहे. किती संख्या मिळाल्या मग? फक्त एकच संख्या मिळाली. मग एक हा कितवा पर्याय आहे? तिसरा पर्याय आपला अचूक पर्याय आहे. सहावा प्रश्न आहे बघा. 1 ते 100 या संख्यांमध्ये किती संख्यांमध्ये 1 व 9 हे दोन्ही अंक आहेत? मग 1 ते 100च्या परत संख्या घ्यायच्या. त्याच्यामध्ये काय आला पाहिजे? 1 पण आला पाहिजे आणि 9 पण आला पाहिजे. अशा संख्या. मग कोणता आहे? 19 आहे आणि 91 आहे. अशा दोनच संख्या आहे बघा. या दोन संख्यांमध्ये काय? 1 आणि 9 हे दोन्ही अंक येतात. म्हणून कितवा पर्याय? पहिला पर्याय अचूक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिताना कोणता अंक सर्वात कमी वेळा लिहिला जातो? मग बघा लक्षात ठेवायचंय बाळांनो नेहमी 1 ते 100च्या संख्या जेव्हा आपण लिहितो तेव्हा 0 हा अंक असतो जो काय तर सर्वात कमी वेळा लिहिला जातो. कोणकोणत्या संख्यांमध्ये 0 लिहितो आपण? 10 मध्ये, 20 मध्ये, 30 मध्ये, 40 मध्ये, 50 मध्ये, 60 मध्ये, 70 मध्ये, 80 मध्ये, 90 मध्ये आणि 100 मध्ये. एवढ्या संख्यांमध्येच आपण फक्त काय 0 लिहितोय. बाकीचे इतर जे अंक आहेत ते याच्यापेक्षा जास्त वेळा लिहिले जातात. त्याचं एक उदाहरण आपण घेतलं होतं बघा मागे आपल्याला आता गेलं. त्याच्यामध्ये एक हा अंक आपण काढून पाहिला होता. किती वेळा लिहिला जात होता? 20 वेळा लिहितो. मग सगळ्यात जास्त कमी वेळा जो अंक लिहिला जातो तो अंक कोणता आहे? 0 आहे. म्हणून आपला अचूक पर्याय कोणता आहे? तिसरा पर्याय आपला अचूक आहे. आठवा प्रश्न आहे बघा. 1 ते 100 संख्यांपैकी किती संख्यांच्या एकक व दशक स्थानी समान अंक आहे? मग एकक आणि दशक बघा शेवटचा अंक असतो आपला एककाचा आणि नंतरच असते घर कोणाचं? दशकाचं. मग काय सांगितलं? एकक दशकच्या ठिकाणी सेमच अंक पाहिजे. मग काय आले? 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88 आणि 99. किती अंक मिळतात आपल्याला? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 अंक असतील बाळांनो असे ज्यांच्यामध्ये त्यांच्या एकक स्थानी आणि दशक स्थानी समान अंक आलेला असेल. नववा प्रश्न आहे बघा. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता किती संख्यांच्या दशस्थानी 0 हा अंक असेल? मग बघा परत 1 ते 100 पर्यंतच्या संख्या दिल्या. त्यांच्यामध्ये काय सांगितलं? दशस्थानी म्हणजे दशक घरामध्ये काय आला पाहिजे? 0 हा अंक आला पाहिजे. मग पहिलं घर असते कुणाचं? आपलं एककाचं. नंतरचं घर कोणतं असते आपलं? दशकाचं. मग दशकात 0 आला पाहिजे. दशकात 0 येणार फक्त एकच घर कोणतं? 100. या 100 संख्येमध्ये या दशक स्थानी 0 येतो आहे. कितवा पर्याय आपला? एकच संख्या म्हणजे चौथा पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. 1 ते 40 संख्या दिल्या बघा आपल्याला आता. 1 पासून तर 40 पर्यंत अशा संख्या शोधायच्या आपल्याला ज्यांच्यामध्ये हा 2 हा अंक नको आहे. 2 अंक नसलेल्या संख्या आपल्याला शोधायच्या आहे. मग सगळ्यात आधी 2 अंक येणाऱ्या संख्या कोणत्या आहे?
2 आहे, 12 आहे, 20 आहे, 21 आहे, 22 आहे, 23 आहे, 24 आहे, 25 आहे, 26 आहे, 27 आहे, 28 आहे, 29 आहे, त्याच्यानंतर 32 आहे. बरोबर, एवढ्या सगळ्या संख्यांमध्ये काय तर 2 हा अंक येतोय. किती संख्या झाल्या मग? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13 संख्यांमध्ये बघा आपला काय तर 2 अंक येतोय. टोटल संख्या किती दिली आपल्याला? 40. मग 40 मधून 13 वजा करा म्हणजे किती संख्या उरल्या? 27 संख्या अशा असतील ज्यांच्यामध्ये 2 हा अंक काही येणार नाही. 27 कितवा पर्याय आपला? दुसरा पर्याय आहे. 11वा प्रश्न आहे बघा. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी किती संख्यांमध्ये 0 हा अंक नसतो? मग बघा, 1 पासून तर 100 पर्यंतच्या संख्या, त्यांच्यामध्ये कोणता अंक नको आपल्याला? 0 हा अंक नको आहे. मग 0 कोणात येतो पहिले? 10 मध्ये आहे, 20 मध्ये आहे, 30 मध्ये आहे, 40 मध्ये आहे, 50 मध्ये आहे, 60 मध्ये आहे, 70 मध्ये आहे, 80 मध्ये आहे, 90 मध्ये आहे आणि 100 मध्ये आहे. किती घरं पूर्ण? 10 घरं आहेत बघा पूर्ण. 10 संख्या अशा आहेत ज्यांच्यामध्ये काय तर 0 हा येतो. आपल्याला 0 नकोय, 0 नसलेल्या संख्या शोधायची आहे. पूर्ण संख्या किती? 100. त्यातल्या 10 संख्या कशा ज्यांच्यामध्ये 0 येतो, आपल्याला तो नको आहे. म्हणजे किती उरल्या? 90 संख्या अशा असतील ज्यांच्यामध्ये 0 अंक काही येणार नाही. 90 कितवा पर्याय आपला? तिसरा पर्याय आहे. 12वा प्रश्न आहे बघा. 1 ते 100 या संख्यांमध्ये 20च्या पटीत येणाऱ्या किती संख्या आहेत? मग बघा, 1 ते 100 मध्ये कितीच्या पटीत विचारलं आपल्याला? 20च्या पटीमध्ये. मग 20च्या पटीत येणाऱ्या म्हणजे 20चा पाढा. मग 20, 40, 60, 80 आणि 100 या 5 संख्या ज्या आहेत, किती संख्या झाल्या एकूण? 5 संख्या झाल्या. या 5 संख्या ज्या आहेत त्या काय आपल्या 1 ते 100 मध्ये येतात. मग 5 आपला कितवा पर्याय आहे? पहिला पर्याय आहे. 13वा प्रश्न आहे बघा. 1 ते 100 या संख्यांतील सर्वात लहान एक अंकी संख्या. मग बघा, 1 ते 100 मध्ये कशी विचारली आपल्याला? सर्वात लहान. सर्वात लहान तर पाहिजे, त्यातल्या त्यात कशी पाहिजे? एक अंकी पाहिजे. मग सर्वात लहान एक अंकी म्हणजे काय आली? फक्त एकच आला. आणि काय सांगितलं? सर्वात मोठी 2 अंकी संख्या. मग बघा, सर्वात मोठी लिहून घेऊ आपण. सर्वात मोठी आणि किती पाहिजे? 2 अंकी आपल्याला ती संख्या हवी आहे. 2 अंकी सर्वात मोठी म्हणजे किती झाले? 99. यांची काय करायची आपल्याला? बेरीज. म्हणजे 1 अधिक 99 किती झाले? 100. 100 कितवा पर्याय आपला? तिसरा पर्याय आहे. 14वा प्रश्न आहे बघा. 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या किती आहेत? मग बघा, 1 पासून तर 100 पर्यंतचे अंक घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये 2 अंक आले पाहिजे अशा संख्या. 2 अंक म्हणजे 10 पासून सुरू होतील. 10, 11, 12 आणि असे चालत चालत कुठपर्यंत जातील? 99 पर्यंत जातील. म्हणजे कोणते येत नाहीये? 1 पासून तर 9 पर्यंत किती अंक येत नाहीये? 9 अंक येत नाही. आणि 100 3 अंकी आहे, हा एक अंक येत नाहीये. म्हणजे 9 अधिक 1 10 अंक याच्यामध्ये काही येत नाहीये. मग पूर्ण 100 मधून 10 अंकांमध्ये 2 अंकी संख्या नाही आहे. म्हणजे उरलेल्या 90 घरांमध्ये काय आहे तर 2 अंकी संख्या येत आहे. मग 2 अंकी संख्या टोटल किती असतील? मग 1 ते 100 मध्ये 90 संख्या असतील. कितवा पर्याय तो आपला? दुसरा पर्याय आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपलं हे सुद्धा चॅप्टर संपलेलं आहे. चौथी स्कॉलरशिप संदर्भातले गणिताचे
व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.